महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी तीव्र होत असताना मुख्यमंत्री लाडली ब्राह्मण योजनेबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पक्ष आणि विरोधी पक्षातील नेते सातत्याने वक्तव्ये करून या अटकळांना खतपाणी घालत आहेत. दरम्यान, लाडकी बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला असून, पुण्यातील सांगवीत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार म्हणाले की, आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, 5 वर्षे ही योजना सुरूच राहणार आहे. विरोधी पक्ष लाभार्थी महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत 2,03,00,000 महिलांना लाभ मिळाला आहे. पैसे थेट त्याच्या खात्यात जमा झाले. अजित पवार पुढे म्हणाले, जेव्हा कुणाच्या घरी मनीऑर्डर येते तेव्हा पोस्टमन मनीऑर्डर घेऊन येतो. आता पैसे आणून दिल्याने त्याला टीप म्हणूनही काही पैसे मिळावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे मनीऑर्डर घेऊन आलेल्या पोस्टमनला काहीतरी टीप द्यावी लागली. पण आम्ही लाडली बहीण योजनेत, लाडकी बहीण योजना, एकही मध्यस्थ ठेवलेला नाही. आम्ही थेट महिलांच्या खात्यात पैसे जमा करत आहोत. या योजनेसाठी पुढील 5 वर्षांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. प्रिय बहिणींना मिळणार तिहेरी आनंद. एकाच वेळी 5,500 रुपये खात्यात जमा होणार असून, ही योजना सुरू ठेवायची असेल तर महायुतीच्या बाजूने मतदान करा, असे आवाहन अजित पवार यांनी केले. ते पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली तर महाराष्ट्राचा पुढील अर्थसंकल्प 7,00,000 कोटींचा असेल, ज्यामध्ये 45,000 कोटी रुपये लाडक्या भगिनींसाठी आणि 15,000 कोटी कर्जमाफीसाठी असतील. राज्यातील शेतकऱ्यांची वीज बिले. संपूर्ण प्रकरण जाणून घ्या. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना गेल्या महिन्यात दिवाळी बोनस मिळाला होता, ज्यामध्ये प्रत्येक लाभार्थी महिलेच्या बँक खात्यावर एकाच वेळी 3,000 रुपये पाठवण्यात आले, जे या योजनेच्या ऑक्टोबरच्या 4थ्या आणि नोव्हेंबरच्या 5व्या हप्त्याचे आगाऊ पेमेंट आहे. त्याचवेळी इतर काही श्रेणीतील पात्र महिलांना 2,500 रुपये अधिक देण्यात आले.